इचलकरंजीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरमधील शासकीय भूखंड ताब्यात घ्यावा। तिथं इमारत, आवश्यक सोयी सुविधांसह ऑटोमॅटिक टेस्टिंग केंद्र आणि ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक अशा यंत्रणा उभारण्यात येतील। त्यासाठी 61 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत। या निर्णयामुळे हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे। इचलकरंजीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी भूखंड मिळावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती। त्यांच्या मागणीनुसार मुंबईतील विधान भवनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। जिल्ह्यातील एकूण वाहनांच्या संख्येपैकी 45% वाहनं हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात आहेत। त्यामुळे इचलकरंजीची गरज ओळखून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीसाठी MH51 हा स्वतंत्र नोंदणी क्रमांक आणि तारदाळमधील पासिंग ट्रॅकला मंजुरी दिली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीत झालं, पण स्वतंत्र जागा नसल्यानं सध्या शहापूर शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपप्रादेशिक कार्यालय सुरू आहे। पूर्वी आठवड्यातून 2 दिवस RTO कॅम्प व्हायचा। आता कार्यालय पूर्ण वेळ सुरू झाल्यानं ही जागा अपुरी पडतीये। या पार्श्वभूमीवर RTOच्या इमारतीसाठी शहापुरातील भूखंड देण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली आहे। त्याला परिवहन मंत्री सरनाईक यांनी मान्यता देत शहापूरमधील भूखंडासह 61 कोटी निधी देण्याचे आदेश दिले। या बैठकीला मुंबईचे परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी LA दराडे, इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।